नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, तुम्हाला नक्कीच असे जाणवले असेल की आपल्याला वाचनाची आवड असून देखील सवड मिळत नाही आहे, आपल्याला वेळ मिळत नाही आहे. त्यासाठीच ही अजरामर कलाकृती ज्या आहेत त्या वाचनाच्या रूपामध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न. या प्रयत्नांना आपल्या सर्वांची साथ मिळेल, आशीर्वाद मिळतील अशी मी आशा करते. त्यामुळे लगेच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा आणि तुमची मते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका. तर चला मग आता घरभिंती ही आनंद यादव सरांची कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात. नाताळाच्या सुट्टीतले 5-6 दिवस कागलात काढले आणि परत पुण्याला आलो. येण्यापूर्वी सगळ्यांना पुन्हा एकदा धीर दिला. आईच्या नावावर बँकेत 400 रुपये ठेवून आलो. आईच्या देखत आप्पाला सांगितलं, आप्पा तुला आता शहाणं झालं पाहिजे. आई सांगल तसं समजून घेऊन मला पत्र लिहित जा. शुद्ध लेखन सुधार, अक्षर चांगलं काढ आणि अभ्यास भरपूर कर. 7वीत व्हायस. 7वीत वफाच्या परीक्षेत नापास झालास तसं आता चालायचं नाही. तुला आणि दौलतला अभ्यासाशिवाय दुसरी काही वाट नाही. त्या वाटेनं दोघे बी नीट गेलासा तर तुमची सुटका होईल, नाहीतर तुमच्या नशिबाला बी ह्यो असा रोजगार येईल. आपण काय इनामदार किंवा वतनदार नाही. आपली पोटं हातावरची, ती नीट भरायची असतील तर गावातल्या अर्धपोटी रोजगारापेक्षा शहरातली मास्तरकी कारकुनकी बरी. पोटाला तरी घातली. चांगलं शिकलासा तर माझ्यासारखं साहेब हुशेला, नाहीतर गांडीत माती जाईस्तवर घासत हिथंच बसावं लागल रोज एकाच्या रानात. आप्पाचं तसं वय नव्हतं तरी त्याला थोडं जोरानंच मी सांगितलं. त्याची आणि दौलाची मला आता जास्त काळजी वाटत होती. आजवर हक्काचा रोजगार मिळवणारा मळा होता, त्यामुळं चिंता नव्हती. पण तोही आता गेल्यामुळं घरात पोटासाठी भांडणाचा, वादावादीचा, उपासमारीचा गदारोळ उठेल आणि त्यात या पोरांचा अभ्यास नीट होणार नाही अशी भीती वाटत होती. सुट्टी पडल्यावर आणि रविवारी रोजगाराला जावं लागेल म्हणून त्यांना ताकीद दिली. त्यातनंच पैसे मिळवा आणि पोटाचं भागवा. तुमची पुस्तकं, वह्या, फी, कापडं आणि बाकीचा खर्च मी बघतो म्हणून सांगितलं. शिवाला आता 24 वर्ष सुरू होणार होतं. शिवा आता तू बी लहानगा नाहीस. आई दादांचा दम आता सुटल्यासारखा झालाय. मळा होता तवर सगळं निभावून जात होतं, आता तसं जाणार नाही. आता हे तुलाच निभावून घ्यायला पाहिजे. आता तू 25वीत आलायस. आपली गाडी बैल आहेत, मळ्यातली औत अवजार आहेत, ती घेऊन वाळल्या शेतकऱ्याची रान नांगरून कुळवून देत जा. खताच्या गाड्या ओढून दे. कुणाचं गाडी भाडं आलं तर जात जा. तेवढं 4 पैसे चढ येतील नि चतकोराच्या ठिकाणी अर्धी भाकरी मिळेल. गाडी बैल बी शाबूत राहतील. थोडं दिस तुला असाच उद्योग करावा लागल. हे घर आता खरं म्हणजे तुझ्याच जीवावर चालणार हे ध्यानात ठेव. 2-3 वर्ष तरी अशीच काढावी लागतील असं वाटतंय. तवर माझ्याजवळ 4 पैसे साठतील. मग कुणाच्या तरी वाळणं इथून पुढं मग कुणाचं तरी वाळलं रान नाहीतर मिळाला तर बारकासा मळा खरेदी करू. मग पहिल्यापेक्षा कमी कष्टाचं दिस येतील. समद जीव सुखाला लागतील तवर आप्पा दौलाला बी तुझ्या आजारासाठी मोठं होईल. विचार करून वाग नि हे गाडं मुक्कामाला ने. इल्लन वागलास तर मला बी हुशारी वाटल नि मग मी बी तुला आणखी रान खरेदी करून दांडगा शेतकरी करेन. सगळ्यासनी सुखानं भाकरी खायला मिळेल. दादा काय बी काळजी करू नका, मी सगळं निभावून नेतो. मला आता कळत नाही का, तुम्ही बिनघोर पुण्याला जावा. मी पुण्याला आलो. 1964 साल उजाडलं होतं. नोकरीशिवाय आणखी काहीतरी उद्योग केला पाहिजे. नुसत्या पगारावर आपलं मुळीच भागणार नाही. घराकडं पहिल्यापेक्षा जास्त पैसे पाठवले पाहिजेत याची तीव्रतेनं जाणीव झाली. पुणे विद्यापीठाच्या परीक्षांचे पेपर्स तपासण्याचं काम मिळावं म्हणून अर्ज केला. त्याचवेळी मराठवाडा विद्यापीठाकडेही अर्ज करून ठेवला होता. संबंधित ज्येष्ठ प्राध्यापकांना भेटून
पत्रे लिहून परीक्षक म्हणून नेमणूक करा म्हणून विनंत्या केल्या होत्या. आकाशवाणी केंद्रावर गेलो. मी पुन्हा पुण्याला आलो आहे. रेडिओच्या नोकरीचा मला अनुभव आहे. स्क्रिप्ट्स लिहिण्याचाही भरपूर अनुभव आहे. रेडिओसाठी कोणत्या प्रकारचं लेखन करावं लागतं, त्यात कोणती पथ्ये पाळावी लागतात, सरकारी धोरणाच्या बाहेर कसं जाता येत नाही, त्यात राहूनच उत्तम स्क्रिप्ट कसं तयार केलं पाहिजे, रेडिओचं राष्ट्रीय धोरण काय आहे, हे सगळं मला माहीत आहे. तेव्हा ऐनवेळी कुणाची स्क्रिप्ट आलं नाही किंवा रद्द करावं लागलं तर मला सांगा. मी पटकन तुम्हाला हवं तसं स्क्रिप्ट लिहून देईन. ऐनवेळी काही कार्यक्रम धोरण म्हणून करावे लागले तर सांगा. मी चटकन स्क्रिप्ट लिहून देईन. तुम्हाला ते वाचून बघण्याची तकतक लागणार नाही. मी रेडिओ स्टेशनपासून अगदी जवळ काँग्रेस भवनच्या मागच्या शिरोळ गल्लीत राहतोय. कुणालाही पाठवून द्या, मी येईन. सत्यकथेतून माझ्या कथा भराभर येऊ लागल्या होत्या. नव्या वळणाची ग्रामीण कथा असल्यामुळं तिच्याकडं अनेक वाचकांचं, संपादकांचं आणि प्रकाशकांचं लक्ष वेधलं जात होतं. वाचकांची पत्रं येत होती म्हणून आल्या आल्या मासिकांच्या आणि दैनिकांच्या बहुतेक संपादकांना सहज भेटून घेतलं. मी इथं 5-7 महिन्यांपूर्वी आलोय. माझा पत्ता असा आहे, तुमच्याकडं असू द्या म्हणून पत्ता दिला. त्यांच्याकडं गप्पा टप्पांसाठी म्हणून खेपा वाढवल्या. मी सत्यकथेचा लेखक असल्यामुळं माझी प्रतिष्ठा त्यांच्या लेखी होती. तिचा फायदा घेऊन मी योग्य त्या मानधनाची अपेक्षाही करू लागलो. तिला प्रतिसाद मिळू लागला. माई किर्लोस्कर पुण्यात असतात असं कळलं. रत्नागिरीच्या सरोदय छात्रालयात मी असताना त्या शेजारी राहत. सरोदयच्या त्या पूर्णवेळ कार्यकर्त्या होत्या. आजही तेच काय त्या पार पाडत होत्या. गांधीवादी आणि आचार्य विनोबाजींच्या सरोदयवादी वृत्तीनं त्या प्रत्यक्ष जगत होत्या. त्याच वृत्तीनं कार्यही करीत होत्या. माझ्या मनात त्यांच्याविषयी गाढ आदर होता, गूढ आकर्षण होतं. स्थिर सावर झाल्यावर त्यांना घरी घेऊन आलो. कॉलेजला नुकत्याच उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या. स्मिताची त्यांना ओळख करून दिली. माझा संसार सुरळीत सुरू झालेला बघून त्यांना आनंद झाला. माझी तब्येतही आता सुधारली होती. प्राध्यापक म्हणून मी स्थिर झालो होतो. पुण्यासारख्या ठिकाणी येऊन नोकरी, घर, प्रपंच हे प्रश्न सोडवले होते. माझी सगळी माहिती विचारून झाल्यावर त्या म्हणाल्या, हे सगळं छान झालंय. तुम्ही यशस्वीपणे अपेक्षित मजल गाठली आहे. मानसिकदृष्ट्याही स्थिर झालेले आहात. आता तुम्ही सरोदयच्या कार्याकडे लक्ष द्यायला हरकत नाही. हळूहळू ते काय तुम्ही आत्मसात केले पाहिजे. समाजात तुमच्यासारख्या सुशिक्षित तरुणांची असं त्यागपूर्वक समाजकार्य करण्याची नितांत गरज आहे. रत्नागिरीत आलात तेव्हा तुमचं हे ध्येय होतं ना? त्यांनी आठवण करून दिली. हो. जुन्या आठवणींनी मी काहीशा शरमल्यासारखा झालो. नंतरच्या काळात सरोदयशी आणि तेथील व्यक्तींशी प्रत्यक्ष संपर्क राहिला नव्हता. काहीसं अपराधासारखं वाटू लागलं. मग आमच्या कार्यालयात कधी येता? मी तुम्हाला इतर कार्यकर्त्यांचा परिचय करून देते. पुणे जिल्ह्यात चाललेल्या कामांची माहिती देते. इथं अधूनमधून बौद्धिक होतात. बाहेरून काही कार्यकर्ते येतात. त्यांच्याशी तुमचा संपर्क वाढला पाहिजे. त्या कार्यकर्त्यांच्या वृत्तीनं लगेच प्रारंभ करण्याविषयी सूचनाही देऊ लागल्या. मला क्षणभर संकोचल्यासारखं झालं. पण असंही लक्षात आलं की यांना सगळी वस्तुस्थिती सांगितली पाहिजे. माई, मला समाजकार्य हे तर करायचं आहे, पण त्यासाठी माझी अजून तयारी झालेली नाही. अजून काही काळ गेल्यानंतर मी या कार्याला प्रारंभ करीन. समाजकार्याला काळ वेळ याचं बंधन नसतं. नोकरीसारखं ते काय वेळेचं बंदिस्त झालेलं असतं का? ती एक वृत्ती असते. कार्यकर्त्यांचा तो एक स्वभाव असतो. तेही खरंच, पण मला गावाकडचं घर प्रथम उभं करायचं आहे. सरोदय व्यक्तीनं स्थावर इस्टेट वगैरे करण्याच्या भरीस पडू नये. भडकलेल्या अग्नीसारखी तिची तृष्णा वाढत जाते. नाही, त्या अर्थानं मी म्हणालो नाही. माझं घर म्हणजे माझ्या आईवडील, भावंड यांना नीटपणे उभं करायचं आहे. घरात प्रचंड दारिद्र्य आहे, अज्ञान आहे, खुळ्या भोळ्या समजुती आहेत. बहिणींची लग्न करायची आहेत, भावांची शिक्षणं करायची आहेत. एक भाऊ अडाणी राहिला आहे, त्याला जगण्याचं काही साधन मिळवून द्यायचं आहे. या घरादारासाठी प्रथम मला काही वर्ष तरी द्यावीच लागणार आहेत. मोठ्या अपेक्षेनं हे घरदार माझ्याकडे बघतंय. हा सुद्धा मी समाजकार्याचाच एक भाग मानतो.
मी तर घरातला सर्वात मोठा मुलगा आहे, शिकलेलो आहे. अच्छा, पण मग हे घर उभं करण्यात तुमची काही वर्ष जाणार. घरी किती भाऊ, किती बहिणी आहेत, कोण कोण काय काय करतं? मी सविस्तर माहिती सांगितली. तुमचा सर्वात लहान भाऊ तुमच्यापेक्षा 19 वर्षांनी लहान आहे? त्यांना आश्चर्य वाटलं. हां, ग्रामीण कुटुंब व्यवस्थेची ही फळं आहेत. मी ओशाळून विनोद करण्याचा प्रयत्न केला. तेही खरंच? तुमचा सर्वात लहान भाऊ 4थीत आहे, म्हणजे 9-10 वर्षांचा असणार. हो. म्हणजे त्याला पदवीधर करून नोकरी वगैरे मिळेपर्यंत त्याची 25 येणार. नक्कीच. म्हणजे तुम्हाला घर उभं करण्यासाठी अजून 15-1 वर्ष तरी द्यावी लागणार. हो. देणार का एवढी? द्यावीच लागतील. त्याच घरात मी जन्माला आलोय. हे घर मी उभं केलं नाही तर माझा जन्मच निरर्थक होईल. देवानं म्हणा, निसर्गानं म्हणा, एवढी बुद्धी दिली आहे. तिनं मला आजवर इथं आणलंय. ही बुद्धी त्याच घराण्याच्या रक्तानं मला दिली आहे, असंही मानतो. हे ऋण फेडलंच पाहिजे. ते ठीक आहे, पण तुमच्या संसाराचं काय मग? हे करता करताच माझाही संसार मी करणार आहे. आणि माझा संसार याचा अर्थ जरा आपल्या संस्कृतीला धरून केला की झालं. म्हणजे असं की माझा संसारमध्ये माझ्या आई वडील आणि माझी भावंड हेही आपण समाविष्ट करतो. पण हे स्मिताला मान्य आहे का? काय स्मिता? एवढा वेळ शांतपणे ऐकत बसलेल्या स्मिताला त्यांनी विचारलं. मान्य नसायला काय झालं? मोठ्या मुलाचं हे कर्तव्यच असतं. मी जरा मिस्किलपणे म्हणालो. माई, तिलाही हे मान्य करावंच लागेल. माझ्यापेक्षा तिचं कुटुंब मोठं आहे. मोठं म्हणजे संख्येनं मोठं. असं. मग त्यांनी स्मिताच्या घरची चौकशी केली. स्मितानं सविस्तर माहिती सांगितली. भारतीय कुटुंब व्यवस्थेत मोठ्या मुलाला वडिलांच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी उचलावीच लागते. तो एका अर्थी त्या कुटुंबाचा तरुण बाप असतो. पण तरुण पिढीला ही जबाबदारी नको वाटते. नको असलेली ती एक कटकट वाटते. पण ही करती मुलं ऐन तारुण्यात या सर्वांतून अंग काढून बाहेरच पडतात. तुम्हा दोघांचीही यात आता सत्वपरीक्षाच होणार आहे. पण मला यात कटकट वगैरे काही वाटत नाही. उलट सामाजिक कार्य करण्याला मी योग्य आहे की नाही याची सत्वपरीक्षा होईल असं वाटतं. माणूस म्हणून हा अनुभव मला प्रौढ आणि समृद्धही करीन. असं वाटत असेल तर ही गोष्ट खरोखरच चांगली आहे. चॅरिटी बिन्स ॲट होम. तरीही तुम्ही होमपासून जरा दूरच आहात, त्या हसत हसत म्हणाल्या. दूर असलो तरी मनानं माझ्या गावाकडच्या घरातच आहे. वर्षातून 3-4 वेळा तरी गावाकडे जाऊन तिथले प्रश्न अडचणी सोडून येतो. माई बराच वेळ गप्पा झाल्या आणि उठता उठता म्हणाल्या. तुमचा हा सगळा विचार फार चांगला आहे. अर्थात तुम्ही तो प्रत्यक्षात कसा कसा आणणार आहात हे मी नजर ठेवून पाहत राहीन. मला तुमच्या क्रियाशीलतेविषयी जिज्ञासा आहे. नव्या पिढीत गांधीजी, विनोबाजी यांचे गाभ्याचे विचार रुजले पाहिजेत. त्यांची नितांत गरज आहे. तुमचं मन संवेदनशील आहे. तुम्ही साहित्यिक आहात. त्या भाषेतच बोलायचं तर तुम्ही जे घरदार उभं करीत आहात ती तुमची सर्वात मोठी सामाजिक आणि सर्जनशील निर्मिती आहे. तरीही या सर्व गडबडीत समाजकार्य विसरू नका. तुमच्यासारख्यांची समाजाला फार गरज आहे. या कार्यात तुम्हाला अधिक महत्त्वाचे अनुभव येतील. त्यामुळे तुम्ही आणखी समृद्ध व्हाल. होय, बरे, येते मी. माई निरोप घेऊन जाण्यासाठी उभ्या राहिल्या. पांढरी शुभ्र खादीची साडी नि तसाच ब्लाऊज. गळ्यात काहीही नाही. चेहऱ्यावर सात्विकता, बोलण्यात एक प्रेमळपणा आणि एक धारदार तेज. त्याग, सतत कार्यमग्नता, राहणीतील खाण्यातील साधेपणा, वागण्यातील नियमितता, जनसामान्यांविषयी आतून कळवळा, आचरणातील तत्वनिष्ठा यांची त्या मूर्तिमंत प्रतिमा होत्या. त्या घरी आल्या ते सर्वोदयचे संस्कार घेतलेला एक तरुण प्राध्यापक झालेला पाहायला. माझ्या घरात त्यांची सहज नजर इकडे तिकडे फिरताना मला त्या एखाद्या पवित्र्या रखवलदारासारख्या वाटल्या. त्यांच्या येण्यानं अतिशय आनंद झाला. मी त्यांना पोचून येऊन एकटाच बसलो. स्मिता स्वयंपाकघरात गेली होती. माईंशी झालेल्या चर्चेने आतून नकळत ढवळला गेलो होतो.
बरंच काही वर आलं होतं. मनावर एक फार मोठं ओझं होतं. ते उचलून अलगद बाजूला करायचं आहे. त्यासाठी खूप तयारी करावी लागणार आहे. असं काहीतरी जाणू लागलं आणि हे सर्व मी किती सचोटीने करतोय हे पाहणारा कोणी एक अज्ञात दैवी डोळा माझ्या आसपास फिरतो आहे असंही वाटू लागलं. मी खुर्चीत रुतल्यासारखा नुसताच बसून राहिलो. शैक्षणिक वर्ष संपलं आणि एका लेखनाच्या उद्योगाला लागलो. बुवा चे संपादक ग. बेहेरे यांच्याशी चर्चा करून एक लेखमाला लिहिण्याचं कबूल केलं होतं. वर्षभर ती लिहायची होती. तिचे निदान पहिले 6 लेख तरी मी लिहून एकदम द्यावेत अशी बेहेऱ्यांची अपेक्षा होती. प्लॅस्टिकची संस्कृती हे मालेचं नाव मी निश्चित केलं होतं. पेपर्स तपासण्यासाठी येणार होते म्हणून लेखनात दंग झालो. गावाकडं पैसे पाठवून देण्याविषयी तगादा लावणारी आईची पत्र सारखी येत होती. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात 400 रुपये देऊन आलो होतो. ते संपले होते. सुगीत, गवत, कडबा अशी जनावरांना थोडी वैरण घातली होती. थोडा वर खर्च झाला होता. मी काहीसा हैराण झालो होतो. एरवी मी लागतील तसे पैसे पाठवत होतो. ते कशासाठी पाहिजेत हे विचारून घेत होतो. त्याच कामासाठी खर्च झाले आहेत की नाही हे विचारून घेत होतो. पैसा काटकसरीनं आणि योग्य कारणासाठी वापरला जातोय की नाही हे पाहावं लागत होतं. आई काही चैन करत नव्हती. ती उधळमाधळ करत नव्हती. पण जास्त महत्त्वाची गरज कोणती, कमी महत्त्वाची गरज कोणती याचा विचार न करता ती एकदम पैसे खर्च करून टाकत होती. मग पैसे लवकर संपत होते. या बाबतीत तिला काही विचारण्याची सोय नसे. विचारलं तर तिचा अहंकार दुखावला जाईल. आपल्यावरचा पोराचा विश्वास ढळला असं मानून ती वाटेल तशी बोले. सुंदरानं आत्महत्या केल्यामुळं, मळा गेल्यामुळं ती खूप हळवी झाली होती. तिला मानसिक आणि शारीरिक विसाव्याची गरज होती. म्हणून एकदम 400 रुपये देऊन आलो होतो. देवानं माझी नोकरी ह्योच मळा दिलाय असं समज आणि बसून खा असं बोलून आलो होतो. त्यामुळं 2-2.5 महिने तरी घरीच राहिली होती. ते सुगीचे दिवस होते. गूळ खुडणं, शेंगा काढणं, तूर बडवणं, खपल्या, कांदे काढणं यासारखी कामं गावात भरलेली असत. त्या काळात रोजगाराला चणचण नसे. घरात मूठबसा जोंधळे, शेंगा, तूर, कांद इत्यादी येऊ शकत. पण या काळात आई जाऊ शकली नाही आणि ती नाही गेली की पोरंपोरीही घरीच राहत, जायला टंगळमंगळ करत. त्याचा परिणाम तात्पुरतं घरात बसून खाण्यात झाला होता. आमच्या घराला हे कधीही परवडण्यासारखं नव्हतं. काम कर तवा खा हे म्हणणं प्रत्येकाच्या पाचवीबरोबर पुजलेलं होतं. आईला मी धीर दिला तेव्हा तिला मनोमन वाटलं. मळा गेल्याच्या निमित्तानं आंदा वठणीवर आला. आधीपासूनच मी त्याचा पगार हातात मागत होतो. पर द्यायला तयार नव्हता. आता त्याला गिन्यान आलं. माझा पुण्यातला संसार खर्च वजा जाता मी सगळा पगार तिला नेमानं पाठवीन असं ती मनोमन समजून होती. पण मला ते अशक्य होतं. सगळ्यांच्या आयुष्याचं गणित मला मांडावं लागत होतं. तिचा अडाणी स्वभाव फक्त उद्या परवाचं गणित मांडत होता. ती पैसे पाठवून दे हा तगादा पत्रातनं सारखं करीत होती. पैसे पाठवले नाहीस तर मग औत अवजारं आणि बैल सोडून बाकीचे अवजारं इकून आम्ही पोटाला खातो असं तिनं कळवलं. मी तिला पत्र पाठवलं. घरात बसून सगळ्यांना खायला हे काही वतनदाराचं किंवा जहागीरदाराचं घर नाही. आपण सगळी बिनजमीनवाल्या शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेली माणसं आहोत. मला महिन्यातनं एकदाच पगार मिळतो. इथली पुण्याची राहणी महागडी आहे. घरं भाड्याने मिळत नाही. मला जे मिळते त्यातला माझा अर्धा पगार जातोय. तरीही मी काटकसरीत संसार करतोय. दुसरा काही उद्योग जमतो का ते पाहतोय. तुम्ही जर सगळेच माझ्या पगाराची वाट बघू लागलात तर उद्या सगळंच विकून खाण्याची पाळी येईल. घरदार भिकेला लागल. तेव्हा तू सगळ्या पोरींना घेऊन नियमित रोजगाराला जात जा. आप्पा, दौला शाळेला जाऊ देत. त्यांना आता सुट्टी लागल. सुट्टी लागल्यावर जमल तर त्यांनाही कामाला घेऊन जात जा. तेवढेच 8-12 आणे पदरात पडतील. पत्र खमखमीत होतं. पण असं लिहिल्याशिवाय घरच्या लोकांच्या मनावर परिणाम होत नाही याचा मला अनुभव होता. घरी गेल्यावरही मला पुष्कळ वेळा तावातावानं बोलून सगळ्यांची अशीच कानउघडणी करावी लागत असे. 7-8 दिवस राहून पुण्याला येत होतो.
गप बसा तुम्ही. दादाचं ऐकतंय कोण? तो काय 4-8 दिवस इथं असतोय. तवर सगळ्यांनी जे काय तो बोलल ते हू म्हणायचं. तो गेल्यावर आपलंच राज्य आहे. बोलतोय बोलतोय आणि मग शेवटाला पैसे लावून देतोय. असं शिवा मी घरात नसताना बाहेर फिरायला गेल्यावर किंवा पुण्याला आल्यावर सगळ्यांना मिस्किलपणे सांगे. आप्पा मला हे घरातलं गौड बंगाल मी पुन्हा परत कागलला आल्यावर एकांतात सांगे. सगळ्यांनी माझं पाणी जोखलेलं होतं. पण मी यावेळी पाठवलेलं पत्र आईच्या जिव्हारी लागलं. ती फार दुःखी झाली. माझ्या लग्नानंतर अक्काताई सांगलीला डीएड झाली. उदगावपासनं सांगली 4-5 मैलांवर होती. डीएड नंतर तिचं लग्न झालं. जागा चांगली मिळाली. नवरा कणकवलीला हायस्कूलमध्ये अध्यापक होता. अक्काताईलाही लग्नानंतर लगेच तिथं हायस्कूलमध्ये नोकरी मिळाली. नवरा बायको दोघेही नोकरीला असल्यानं घरी सगळ्यांना आनंद झाला. अशा आनंदाच्या काळात आई तिकडे गेलेली. अक्काताई लग्न होऊन नोकरीलाही लागलेली आणि इकडं पुण्यात मी मात्र स्मिताला अजून शिकवतच आहे हे बघून आईला वाईट वाटलं. आंदानं अक्काताई संग लगीन केलं असतं तर घरात दुप्पट पगार आला असता. नि साऱ्या घरादारानं तो सुखानं बसून खाल्ला असता. नातं जोडून बसलो असतो. माझ्या ह्या घरातलं माणूस त्या घरात आला असतं. नि कूळ उजळून निघालं असतं. आता ह्यो माझा लोक म्हणणारा नोकरीसाठी पुण्याला गेलाय. तिथं 100 रुपये भाडं असलेल्या बंगल्यात राजागत राहू राहिलाय. पैसे मागताना मातूर मला म्हणतोय, रोजगाराला जा आणि पैसे मिळव. 1 पैसा गावाकडे लावून द्यायला तयार नाही. दादा माझ्या जन्माचं खोबरं झालं बघ. वाऱ्यावर पाचोळा उडावा तसा माझा जन्म झाला. तारे तुझं नशीबच घोड्याच्या अवलादीचं निघालंय. तुझ्या नशिबात मसनात जाऊ पतोर कष्टच आहेत त्याच्या भन. नाहीतर हे असं वाटोळ का झालं असतं. सोन्यासारखी लेक गेली. रानासंग पोरा बाळांची भाकरी गेली. निहो तुझा लोक असा शिकून चतुर झालाय. त्या रत्न्यानं हाडं मोडून खुरदाळा होईपर्यंत तुला मारली. ह्या लेकाच्या शिक्षणापायीच ना. त्याचं चांगलं पांग आता ह्यो फेडायला लागलाय. शिकून शहाणा झाला ग त्यो. ह्याचा बाप इनामदार लागून गेला ना, म्हणून हो 100 रुपयाच्या बंगल्यात राहतोय हमालीचा. तो आता माझ्यासमोर कवा येईल तवा नाही पायताना फोडला तर शिवप्पा जाधवाचं नाव सांगणार नाही. अगं हे सुकाळीचा शहाणा असता तर ह्यो मळा गेला असता काय. एवढा शिकून बालिस्टर झालाय. ह्याला का काय कायदा कानून माहीत नाही. साहेबाचा पगार मिळवतोय. ह्याला एकाला 3 वकील द्यायला धाड भरली होती वय. अगं ह्याला पैसे सुटत नाही. ह्यो नुसता आपल्या आयटीत राहायला सोकवलाय. आईबा आणि त्यांची पोरं बाळं तिकडं भिकायला लागली तरी त्याला त्याचे केसा इतकी बी कदर नाही. असला दिवा तुझ्या वंशाला आलाय. त्यामुळं मजविषयीच्या त्याच्या मनातील सुप्त रागालाही वाट मिळत होती. आईनं सोसलेल्या खडतट जीवनाची जाणीव मामानं व्यक्त केल्यावर तिला अहंकार गोंजारला जात होता. त्यातून तिचा मजविषयी एक खोलवर गैरसमजही होऊ घातला होता. 2-3 दिवस मामाकडे राहून ती परत आली. मामानं मला शहाणपणाचे 4 शब्द सांगणारं पत्र लिहिलं. आई येऊन गेल्याचं त्यानं पत्रात सांगितलं. आई कोणत्या परिस्थितीत जगते आहे अशा वेळी मी तिला मदत करण्याची कशी गरज आहे हे त्यानं त्यात पत्रात लिहिलं. मी गडबडून गेलो. आई तिकडं काय बोलली असेल याचा अंदाज आला. तिचा मला थोडा रागही आला. आईचा स्वभाव भडभड्या आहे याची मला कल्पना होती. पण या स्वभावामुळं आणि आपल्याला इतरांची सहानुभूती मिळावी म्हणून ती पुष्कळ वेळा मला आणि इतरांनाही खर्ची घालत होती. याचं दुःख होई, संतापही येई. 4 दिवस गेले नि मन थंड होई. विचार करून मी तिकडे अधिक थंड करी. आईच्या या स्वभावावर औषध नव्हतं. तिला सहानुभूती मिळवण्याचा दुसरा मार्गही कळत नव्हता. अडाणी आईची कणवच येई. पण तिच्या या बोलण्यामुळं माझी सगळीकडं बदनामी होते याची वेदनाही होई. खोलवर मी व्याकुळ होऊन जाई. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात कागलला गेलो. दादा परड्यात छपरातील शेणं काढत होता. सहज जाऊन त्याची चौकशी केली. गोठ्यातील जनावरं दुष्काळात आल्यागत दिसत होती. पार सगळी रोडावून मरतुकडी झाली होती. आई घरात होती. पोरं सगळी कामाला गेलेली दिसली. दौला हिराबरोबर ढोरासंग शेळ्या घेऊन गेला होता. आप्पा आपल्या बहिणीबरोबर रोजगाराला गेला होता.
13-14 वर्षांचा आप्पा, तरीही बायकांबरोबरीचा रोजगार घेऊन कामाला जात होता. आईनं चहा करून दिला. चहा घेता घेता मी मामाच्या पत्राचा विषय काढला आणि आईला सगळं समजावून सांगितलं. मी शिकलो असलो तरी कायद्याची मला काही माहिती नाही. त्याचा स्वतंत्र अभ्यास करावा लागतो. माझा BA MAचा अभ्यास वेगळा आणि हा अभ्यास वेगळा. शिवाय कोर्टात मालकानं 2 लावलेलं खटलं. आमचं 2 खटलं अशा 4 खटल्यांच्या तारखांना पंढरपूर पुण्याहून प्रत्येक वेळी येणं मला शक्य नव्हतं. रजेचा प्रश्न असतो. नव्या नोकरीत सारखी रजा काढली तर 1 वर्षानंतर नोकरीत ठेवत नाहीत, हाकलून देतात. तेव्हा प्रथम नोकरी सांभाळणं जरूर असतं. वकील द्यावेत म्हटलं तर दादाचा त्याच्यावर विश्वास नाही. ते कोर्टात इंग्रजी बोलू लागले की दादाला त्याचा संशय येतो. ब्राह्मणाला ब्राह्मण सामील झाला असं वाटतं. त्याची किती समजूत काढली तरी पटत नाही. पुण्यात जागेची टंचाई फार आहे. पानशेतचा पूर येऊन गेल्यापासून जागा भाडं खूपच वाढलंय. घर मिळतच नाही. मिळाली तर भाडं भरपूर द्यावं लागतं. घर मालकानं तरी माझ्यावर भरपूर मेहरबानी केली आहे. आगाऊ पैसा, पागडी वगैरे काही घेतले नाही. महिन्याच्या महिन्याला भाडं फक्त आगाऊ देतो. त्याचीही पावती देत नाही. मला 100 रुपये देणं जीवावर येतं, तरी ते द्यावेच लागतात. माझा नाईलाज झालाय म्हणून मी एवढं भाडं देतोय. चैनीसाठी घर घेतलेलं नाही. मला नोकरी सांभाळूनच घरादाराकडं बघायला पाहिजे. तुझ्या पत्रासारखं 4 दिवसांनी रजा काढून गावाकडे ये असं असतं. वाटेल तेवढी रजा मिळत नाही. वर्षातनं फक्त 15 दिवसांची मिळती. ती वर्षभर पुरून वापरावी लागती. म्हणून प्रत्येक वेळेला गावाकडे येऊ शकत नाही. शिवाय माझा संसार नि हे गावाकडचं गाडं चालवण्यासाठी नुसता माझा पगार पुरं पडणार नाही. म्हणून दुसरी काही कामं मी करतोय. त्यातनं 4-2 पैसे मिळतात. त्यासाठी सुट्टीत तिथं थांबावं लागतं. अशा आशयाचं ते बोलणं होतं. शेवटी तिला म्हणालो, ह्या घरादाराबद्दल मला काय वाटतंय ते तुला कसं सांगावं मला कळत नाही आता. तू भडाभडा कुणाजवळ बी काय बी बोलू जाऊ नगस. त्यो काय कोण बिन हाय वय? माझा भाऊच आहे नवं. आणि आता ह्या वयात मला तू रोजगाराला जायला सांगायला लागलायस. प्रसंग पडला तर जायला नको काही. मी काय तुला सुखानं जा म्हणतोय. असं सांगताना माझ्या जीवाला लाज शरम वाटत नसल का? पर येळच आलीये, मी तरी काय करू? थोडा वेळ आई गप्प बसली. मग म्हणाली, तुला काय सांगू अंदा, रोजगाराला गेल्यावर शेतकरी ठोसण्या मारतात. रोजगारात सकाळी 10 वाजल्यापासनं दिस बुडस्तवर कामं करायची. आमच्या घरात कुणाला बी सवय आहे. जरा इकडं जरा तिकडं कट्टाळा आला की भाकरी खा, 4 वाजलं की चा कर, मोठ्या धरल्या की धुणं धू, दिस बुडायला गटगाभर हाय म्हणला धाराला जा. असं काय बाय करत सवरत भांगलणं खुरपणं करायची आमची सवय. तसं केलं म्हणजे कामाचा कट्टाळा येत नाही. रोजगाराला गेल्यावर सलग दिवसभर तेच काम करायचा कट्टाळा येतो. खुरपं मंद चालतं, त्यात पुन्हा नीट भांगलन करायची सवय. रोजगारात वरच्यावर खुरपं पळवायची काढता त्याच्यावर माती ढकलत पुढं सरकायची मला सवय नाही. माझ्या पोराटोरांचं बी तसंच. म्हणून ती मागं पडतात. शेतकरी मग बोलायला लागतो. जीवाला ते सोसत नाही. रोजगारात जाऊन काम करायचं जीवावर येतं. नको नको वाटतं. त्यात असं दीड दमडीचा कुणी बी बोलला तर आतनं भडभडून येतं. कशी जाऊ मी दुसऱ्याच्या कामाला? मनावर दगड ठेवायचा. आपल्या घरात एवढी गुरंढोरं एवढी पोरं पिकल्यात, मग बसून कसं भागल? मी असं बोलल्यावर आई एकदम उसळले. तो परड्यात जाऊन घराण्यासारखा बघतोय बघ. एक दिस कधी रोजगाराला गेला नाही. त्याला लावून दे कामाला. त्यानंच माझ्या सोन्यासारखा मळा बघता बघता घालिवला. आता नुसताच बाईल भाड्यागत घर करून बसतोय. नि माझी पोरं राबून आणून त्याला घालतात. का तू त्याला बोलू नयेस कामाला जा म्हणून? मला एकदम काय बोलावं ते सुचेना. मी खालच्या आवाजात बोललो, त्यानं बी जायला पाहिजे कामाला. पर तो आता 60च्या पुढं गेलाय. मळा गेल्यापासनं त्यानं हाय खाल्ली तू बघतीस नवं. मला काय हाय खायला येत नसल? मी काय 60च्या 5-50 वर्ष अलीकडं आहे. जलमभर मी हाडं चंदनासारखी उगळल्यात. होणं काय केलं? नुसत्या झोपा काढत धरून मळायला बसला.
म्हणून तुला त्याचं लई पुळक आहे. त्याला माझा मळा आण म्हणावं परत, मग बस म्हणावं असा साळसुद्यागत. आईचं म्हणणं मला बरोबर वाटत होतं. ते नाकारणं शक्यच नव्हतं. दादाच्या बाबतीत मी हळवा झालो होतो खरा, पण त्यानंही आता उठून काहीतरी केलं पाहिजे. काही ना काही मिळून आणलं पाहिजे. नुसतं बसून भागणार नाही. असं झुरत नुसतं बसलं की जास्त झुरायला होतं असं मला वाटू लागलं. मी चिंतेत मुकाट बसलो. काय करावं ते कळेना. आई दादाला शिव्याशाप देत धाडकन उठली. मोकळ्या झालेल्या पाण्याच्या घागरी धरून तोंड करतच ती पाण्याला बाहेर पडली. जणू तिनं माझा सूक्ष्मसा निषेध केला. माझ्या म्हणण्यावर बहिष्कार टाकल्यासारखं केलं. मी हळूच परड्यात गेलो. दादा शेणाचे हातपाय धुवून चिलीम भरत बसला होता. मी सहज विचारलं, मुटाराचा किंवा देसाईचा मळा मिळतोय का बघ म्हणून मी मागच्या वक्ताला पत्रातनं लिहिलं होतं. त्याचं काय जमतंय काय? त्याच वक्ताला बघितलं की मुटाराचं पोरगं स्वतःच मळा कसायला लागले. देसाई तर सगळा मळाच इकायच्या विचारात आहेत. त्यांच्या नशिबानं सगळं कर्दे त्यात बाहेर पडल्यात. आता दुसरा कुणी शेतकरी मळ्यात घालायचा बदली मळाच इकून टाकायचा त्याचा विचार आहे. कोर्ट कचेऱ्यांचं रिकामं झंझाट मागं नको म्हणतात. गावात आणि कुणाकुणाचं बारकं सारखं मळं असतील ते बघायचं. तसं कागलात मळं रगड आहेत. पर ह्या नव्या कायद्यानं माणसं फाळ्यानं मळं लावायला भितात आता. ह्यो कसेल त्याच्या जमिनीचा कायदा आल्यापासनं जमिनी कोण कुणाला रीतसर लावत नाहीत. बऱ्याच शेतमालकांनी आपल्यासारखं आडगं शेतकरी काय बाय घोलमॅल करून काढून लावल्यात नि गडी माणसं ठेवून स्वतः जमिनी कसायला लागल्यात. आता रानं करदाव्यानं मिळणं मुश्किल. सरकार कसलं आलं हे घोड्याच्या अवलादीचं. मग काय करायचं आता? एवढी गुरंढोरं पोरटारं अवतावजारं कुठं न्यायची नि पोटाला तरी काय खायचं? दादा जमिनीकडे बघत गप्प बसला. घटका भराणा म्हणाला, आंदा ह्यो भटाचा माळा मला पुन्हा परत मिळणार आहे. तो कुठं जाणार नाही. आज ना उद्या तो चालत येतोय का नाही बघ. कशावरनं? मला सारखं दृष्टांत पडतात. मी 12 नि 12 24 तास मळ्यातच असतोय. मालक माझ्याकडनं रोज थोडी थोडी भाजी भाकरी मागून नेतोय. एक घोंगडं घेतलेला धनगर घोड्यावर बसून माझ्या शेताची राखण करतोय. ते दृष्टांतचं झालं गा. पर प्रत्यक्षात मालकानं आता खटपटी करून मळा ताब्यात घेतलाय त्याचं काय? तो काय आता पुन्हा तुला फाळ्यानं मळा कर म्हणून विचारायला येणार आहे का? ते मला ठाव नाही. ते आप्पाच्या वाडीच्या हलसिद्धा आप्पाला ठावं. दादाची भक्ती नरसोबाच्या वाडीच्या दत्तावर आणि आप्पाच्या वाडीच्या हलसिद्धा आप्पावर होती. हलसिद्धा आप्पा ह्या प्रामुख्यानं धनगर समाजाचा देव. आम्ही धनगर गल्ली शेजारीच पिढ्यानपिढ्या राहत होतो. कदाचित त्याचा परिणाम होऊन माझ्या आजोबापासनं त्या देवाच्या ध्यानी आमचं घरदार लागलेलं. हलसिद्धा आप्पा धनगराचा देव असल्यानं त्याची गादी घोंगड्याची आहे. त्याचं अंगावरचं पांघरून घोंगड्याचं आहे. तो घोड्यावर बसलेला आहे. ते चुरपडं दादाच्या स्वप्नात येतं. सगळी भावंडं दादाच्या दृष्टांत प्रकरणाला हसतात. मीही हसत होतो. दादाला त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होतो. पण जेव्हा मानवी श्रद्धांचं स्वरूप अडाणी माणसाची मानसिकता मला वाचनातून समजून आली तेव्हापासनं दादाला त्यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न मी सोडून दिला. दृष्टांताला बगल देऊन वास्तवात काय करता येईल हेच दादाला सुचू लागलो. मी म्हणालो, जेव्हा कवा हलसिद्धा आप्पाच्या मनात येईल तेव्हा तो मळा आपल्याला मिळालच. पर तुर्तास काय करायचं? एकतर जनावराच्या पोटाला काहीतरी घालण्यासाठी तूर्त का होईना कुणाचा तरी मळा केला पाहिजे. तो मिळत नसल तर जनावरं तरी इकून टाकली पाहिजेत. नाहीतर दुसरी काहीतरी तजवीज केली पाहिजे. आता 5-7 महिने चालायचंच की. ते खरं. मधी 100 रुपयाची वैरण विकत घ्यावी लागली. ती बी संपत आली. जनावरांसनी वल्ला चारा उसाचा पाला काय बी मिळत नाही. ही बघ ही जनावरं नुसती हाडं नि कातड चुरले त्यांच्या अंगावर. सगळी पोट म्हातारी झाल्यात. अशीच एक दिवस उपाशी राहून दाव्याला मरतील. माझ्या पगारात घरातल्या माणसांचं पोट भरल. ह्यो परपंच आणि माझा परपंच चालल.
पर माळ्याशिवाय जनावरं पोसणं अवघड आहेत. मग ही घरातल्या माणसासारखी असलेली जनावरं इकून टाकू? दादानं उलटा प्रश्न केला. त्याला सुचवायचं होतं की काही दिवस कळ सोसली पाहिजे, पण मी वास्तवाचा विचार करून मन घट्ट केलं होतं. समजा आपण आज इकली आणि उद्या मळा मिळाला तर पुन्हा घेता येईलच की. आता हे खरं की आपण पोराबाळासारखी वाढवलेली जनावरं इकायची, आपल्याला ज्यांच्याबद्दल काय बी माहीत नाही अशी जनावरं पुन्हा इकत घ्यायची, म्हणजे अंधार उडीच असती. पर प्रसंग आणलाय तर उडी माराय पाहिजे. 2 बैल 1 म्हस तेवढी ठेवूया. बैल घेऊन शिवा गाडी भाडं करल, म्हशीचं दुभतं इकून घर चालवायला येईल. दादा काहीच बोलेना. कसं? मी पुन्हा उत्तरासाठी विचारलं. मी काहीतरी तजवीज करतो, तू नको दिवस वैरण इकत द्यायला पैसे. दादा थोडासा आठवून बोलला. कशी तजवीज करणार? मी जाईन रोज कुणाच्या तरी मळ्यात नि मागून आणि नुसाचा पाला. रगड माझं दोस्त शेतकरी आहेत. रोज एकाच्या मळ्यात पाला काढला तरी 15-15 दिवसातनं एकेकाची पाळी येईल. मला का कुणी नाही म्हणायचं नाही. दादा ही काय 8-15 दिवसाची बाब नाही. हलसिद्ध आप्पा काय मळा अमुक दिवसाचा आत येतो अशी काय चिठ्ठी लिहून देणार नाही. कायदे कानून असं आल्यात की कोणताच मळा आपल्याला मिळणं कठीण आहे. म्हणून म्हणतो जनावरं इकून टाकूया. तू जो काय तुझ्या इष्टमित्रांच्या मळ्यात जाऊन पाला कापून आणशील तो त्या 2 बैलासनी म्हशीला घालायला येईल. निदान तुझी घरादाराला तेवढी तरी मदत झाली पाहिजे. बघू म्हण. आता पावसाळ्याचं दिस येतील, माळा हिरवं होतील, लोकांच्या बांधावर कुरणा तावड्यांनी गवत येतील. मी काय बाय करून जनावरांची पोटं भरील. कुणाची तरी गवतं कापाय जाईल. मिळाला तर दिवाळी झाल्यावर एक इकून टाकूयात. दिवसात 4 पैसे येतील. जनावरांच्या अंगावर हिरवा चारा खाऊन मुठभर मांस आलेला असते. बसून बसून जनावर त्या दिवसात तेच झालेले असतात तेव्हा किंमत बी येईल. ठीक आहे, निदान जनावरं प्रसंग पडला तर आज ना उद्या इकावं लागणार एवढं ध्यानात ठेवू म्हणजे झालं. दादाला अजून मळा आपल्याला परत मिळेल असं वाटत होतं. त्याचं मनोमन आश्चर्य करत मी घरात गेलो. जाता जाता आणखी गोष्ट लक्षात आली. दादा मळा असताना गावात शेतकरी मित्रांना जाऊन भेटत असे. कसली बसली बोलणी करून येई. न्हाव्याच्या दुकानात हजामत दाढी करण्याच्या निमित्तानं आलेल्या शेतकऱ्यांबरोबर त्याच्या तासनतास गप्पा चालत असत. पण आता तो कुठं जात नाही. 15-15 दिवस दाढीही करायला न्हाव्याकडे जात नाही. नुसतं जनावरांसमोर एकटाच चिलमिशी चाळा करत बसलेला असतो. बाहेर जाणंही त्याला अपमानास्पद वाटतं. त्याचा शेतकऱ्यांच्या मनाचा पलटा मालकानं हिसकावून घेतला होता. त्याला बोकड करून टाकलं होतं. रात्री सगळी बोलत बसलो. दादा जेवून जनावरांच्या पलीकडे असलेल्या शेतमानाच्या राखणीला पडल्यातल्या छपरात एकटाच झोपे. तिकडं तो जेवून निघून गेला. भावंडांसंगट माझ्या गप्पा सुरू झाल्या. सगळी उन्हाळ्यामुळं घामटून गेलेली, रोजगारी कामाच्या ताणामुळं चोपून गेलेली. विहिरीचं बारमाही पाणी कायमचं गेल्यामुळं मळकट कळपट कापडे घातलेली दिसत होती. घरादाराला अवकळ आली होती. आईनं दादाविषयी पुन्हा तक्रार केली. शिवानं आणि बाकीच्या भावंडांनाही दादा काम करत नाही, नुसतं बसूनच खातोय, त्याला बी रोजगाराला जायला सांगा म्हणून माझ्याजवळ धरणं धरल्यागत केलं. काळजी करू नका, त्याला मी सगळं समजावून सांगितलंय. हळूहळू तो रोजगाराला बी येईल. आता तो रोज दोस्तांच्या मळ्याकडे जाऊन एक भारा ऊसाचा हिरवा पाला काढून आणायला कबूल झालाय. त्याचा तो रोजगार त्यातनं काढल. एक जण मग रोजगाराला गेलेल्या रानावरच्या शेतकऱ्याच्या स्वभावाच्या गमती जमती सांगू लागला. आई उंबऱ्याजवळच्या खोपड्याला परभारी बसून ऐकत होती. 4-5 दिवस राहिलो. सकाळी दिस उगवायला मळ्याकडे जाणारी सगळी जण घरातच राहिलेली बघून मन अस्वस्थ होत होतं. शिवा गाडी बैल घेऊन भाड्याला जात होता. वास्तविक तो सकाळी लवकर उठून जाणं जरुरीचं असतं. गाडी बैल भाड्याची तशी रीत असती, कारण दुपारी 1-2 तास बैलांना वैरण पाण्यासाठी सुट्टी द्यावी लागते. पण शिवाला लवकर उठायचा कायम कंटाळा असे. सावकाश तासभर दिस आल्यावर तो गाडी बैल घेऊन कामाला जाई.
भावंड न्याहाऱ्या करून 9 वाजता कामाला जात. मग घरदार ओसडल्यागत शांत होई. गावातल्या अनेक मित्रांना भेटून घेतलं. कुणी 4थी 5वीतनं, कुणी 7वीतनं, तर कुणी SSC नापास झाल्यावर शिक्षण सोडून आपापल्या उद्योगधंद्याला लागलेले. त्यांना भेटलं की बरं वाटे. चहा वगैरे देऊन मला ते मैत्रीचा पाहुणचार देत. खूप शिकत गेलो, प्राध्यापक झालो म्हणून कौतुक करत. मोठेपणा देत मला बरं वाटे. गोंजरल्यासारखं होई. खुशा होऊन मी घरादाराची सुखी दिवसांची भावी स्वप्न रंगवीत फिरत असे. पण यावेळी आतून मन पोखरलं जात होतं. यांच्यासारखीच आपली भावंड कुचंबत राहणार की काय असं मनात सावट येत होतं. निदान दोन्ही भावांची शिक्षणं पूर्ण करायचीच, त्यांना ग्रॅज्युएट करायचंच असा हिया बांधून मी यावेळी परतलो. घरादाराची नवी व्यवस्था मलाच लावली पाहिजे. आपण थोडं कठोरपणानं वागून सगळ्यांना कामाला जुंपलं पाहिजे. वस्तुस्थितीची जाणीव ठेवून नको ती जनावरं विकून काढलीच पाहिजेत. नाहीतर सगळीच आपण खड्ड्यात जाऊ. पुण्याला परतताना एक कळून आलं की मळा हा माझ्या घराचा जगण्याचा आत्मविश्वास होता. शेतकरी पण असलेलं हे घर होतं, राबून खाणारं, कुणाच्या आध्यात न मध्यात असलेलं. आतून गरीब असलं तरी प्रसंगी उपाशी राहत असलं तरी आमच्या घरात आम्ही असं त्याचं वळण वेगळं होतं. मळ्यामुळं उपाशीपणा गावभर उघडा पडत नव्हता. पण मळा गेला आणि रोजगारासाठी घराला बाहेर पडावं लागलं. रोजगाराचे पैसे आण तेव्हा पोटाला खा अशी परिस्थिती निर्माण झाली. घराची सगळी रया जाऊन त्याला रोजगार पण आलं. परंपरेनं गावात चालत आलेलं त्यांचं शेतकरी व्यक्तिमत्वच नष्ट झालं. पार खोलवर गेलेली त्यांची शेतकीची कुळीमुळी उखडली गेली. घरच्या पाठीचा कणा आणि बरगड्या काढून घेण्यात आल्या. आमची परंपरा नष्ट करून आमचं अस्तित्वच उद्ध्वस्त केलं. बरं झालं मी या सर्व नाशात बचावलो. शिकलो नसतो, MA पर्यंत रेटत नेलं नसतं, नोकरी मिळाली नसती तर माझी गत महापुरातल्या ओंडक्यासारखी झाली असती. शेतकऱ्याची चाकोरी सोडून माझी गाडी बाहेर गेली म्हणून तर या मुक्कामाला मी येऊन पोचलो. ह्या बुडत्या घराला आता आपलाच एकुलता एक आधार. मला झेपेल हे सारं? कसं निभावून न्यायचं हे? मनासमोर एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं. गावाची हद्द संपली. लक्ष्मीच्या डोंगराचा चढाव दिसू लागला. ST गिअर बदलून जिकिरीनं चढ चढू लागली. तर मित्रांनो, घरभिंती ह्या आत्मचरित्रात्मक कादंबरीच्या आजच्या भागामध्ये मी आपला इथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत असंच प्रेम आणि असंच लोभ आपल्या चॅनलवर सतत असू द्यात. धन्यवाद.